नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर भाजप आणि ठाकरे गटाचे नगरसेवक आमने सामने आले. महापौरांच्या दालनाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एका बाजूला ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नगरसेवक उभे राहून घोषणाबाजी करत होते. या प्रकारामुळे काही काळ पालिका परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. बघूयात. मुंबई महानगरपालिकेमध्ये काही वेळापूर्वी सर्वसाधारण सभा होती आणि त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने मोदी चोर आहे आणि छात्रांवर जे विद्यार्थ्यांच्या प्रकारे लाठीचार्ज आणि त्यांच्यावर करण्यात आला होता त्या विषयाचा मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये कुठेतरी ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला होता आणि त्यानंतर सभा तरी सुरू होती. मात्र त्यानंतर आता सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या महापौर ऋतू तावडे यांच्या दालनाच्या त्या बाजूला आणि भाजपचे कार्य नगरसेवक आणि या बाजूला ठाकरे गटाचे नगरसेवक आहे आणि त्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता हे दोन्ही बाजूने दोन्ही नगरसेवक एकमेकांसमोर मोठमोठ्या प्रमाणात घोषणा देताना आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे नगरसेवक असो किंवा इतर नगरसेवक दोन्ही नगरसेवक या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्याला या ठिकाणी आपल्याला आहे. या ठिकाणी सध्या दोन्ही बाजूनी दोन्ही ठिकाणी आलेले आहे. महिला असो किंवा दोन्ही नगरसेवक या ठिकाणी आपल्यासोबत आहे. ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्यासोबत आहे. काय नेमकी काय झालं सभागृहामध्ये? आज 20 तारखेला 20 तारीख हा काळा दिवस आहे. भविष्यामध्ये 20 जुलै हा काळा दिवस पाळला जाईल. कारण ज्या अमानुषतेने त्या तरुण पिढीवर, लहान लहान बालकांवर, लहान लहान मुलींवर दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुष हल्ला केला त्याचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो. या केंद्र सरकारने आज कुठेतरी पाऊल उचलून हा आंदोलन मागे घेण्याकरता आणि या युवा विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याकरता नक्कीच मोदी सरकारने पुढे पाऊल उचलणं गरजेचं होतं. परंतु तसं न करता आज पोलिसांच्या माध्यमातून आणि विशेष गुंडांच्या माध्यमातून आज हल्ला करण्यात आला त्याचा जाहीर निषेध. एका इकडे भाजपचे नगरसेवक, एका इकडे तुम्ही कुठेतरी महापालिकेची सभा ही कुठेतरी तहकूब देखील करण्यात आली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या आज भारतीय ज्या पद्धतीने बघताय भारतीय जनता पार्टी महानगरपालिका ही महानगरपालिका म्हणून चालवत असून ही यांची वैयक्तिक महानगरपालिका अशी चालवते. म्हणून आम्हाला यांचा निषेध करावा लागतो. एकंदरीत महाविकास आघाडीचे नगरसेवक रोखण्यात येत आहे. काही तुम्ही तुम्हाला आंदोलन ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही आता जे आंदोलन सुरू आहे कसं पाहता? तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमची काय प्रतिक्रिया ज्या प्रकारे आता सध्या सभागृहामध्ये वातावरण लहान मुलं आहेत, जी विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अत्याचार होतोय, पण त्यांच्यात एवढी नैतिकता नाहीये. त्या मुला विद्यार्थ्यांवर त्यांची दया येत नाहीये. ह्या पद्धतीने ह्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे, पण ते होत नाहीये. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पण तो राजीनामा घेतला नाहीये. त्या विद्यार्थ्यांवर, मुलींवर, मुलींचे कपडे पाडले जातात, याची त्यांना लाज नाहीये. तर ह्या गोष्टींचा आम्ही सगळे निषेध करतो. एकंदरीत आताही आपण पाहू शकतो एका बाजूला त्या बाजूला भाजपचे नगरसेवक आहे आणि त्याच बाजूला महापौर ऋतू तावडे यांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाचा जो काच आहे हा सध्या दरवाजा बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. कुठलेही अनुचित प्रकार घडू नये या ठिकाणी त्यामुळे कुठेतरी चोख बंदोबस्त मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुरू आहे. मात्र दोन्ही ठिकाणचे नगरसेवक एकमेकांच्या नेत्यांविरोधात मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी आहे सातत्याने आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा संतोष मोरे, मुंबई.